कांदा निर्यातीवरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय। अवघ्या काही तासातच केंद्र सरकारनं आपला निर्णय फिरवला। त्यामुळे विरोधकांनी केंद्राच्या धरसोड धोरणावर टीका केली। गेले 2 दिवस कांदा निर्यातीवरून गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। कांदा निर्यात बंदी उठवल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं। त्यानंतर कांद्याच्या दरात तेजी आली होती। मात्र अवघ्या 72 तासातच केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी कायम असल्याचं स्पष्टीकरण दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे दर गडगडले। 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम ठेवल्यामुळे राजकारण सुरू झालंय। विरोधकांनी केंद्र सरकारवर धरसोडीच्या धोरणावर टीकेची झोड उठवली आहे। कांद्याच्या निर्यातीला विशेषतः मुख्य मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली तिथे आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली, परत काल जाहीर केलं की 100 तारखेपर्यंत आहे। हा जो धरसोडपणा आहे तो धरसोडपणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे। एकीकडे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका सुरू केली आहे, तर दुसरीकडे भाजप खासदार सुजय विखेंनी कांदा निर्यात बंदी उठवल्याचा दावा केलाय। भारत देशाची सरकार आणि बांगलादेश देशाची सरकार या दोन्ही सरकारमध्ये करार होऊन तो निर्यात बांगलादेशला करायची जबाबदारी ही केंद्र सरकारची राहणार आहे, कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीची नाही। आणि म्हणून निर्यात बंदी हा जो शब्द आहे, जो न उठवण्याचा निर्णय तो 31 मार्चपर्यंत केंद्र शासनाने घेतला तो तसाच आहे। मात्र कांदा हा निर्यात होणार, निर्यात करायची जबाबदारी ही केंद्र सरकारची राहणार। मंगळवारी केंद्र सरकारनं निर्यात बंदी कायम असल्याचं जाहीर करताच लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळले। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय। आज रात्री त्यांनी परत बंद केली, म्हणजे ज्या दिवशी मार्केट भरणार होतं, चालू होणार होतं, त्या दिवशी यांनी निर्यात परत बंदी केली। म्हणजे सरकार शेतकऱ्यांना येड्यात काढतंय। तर या बीजेपी सरकारचा, या मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे, बाजारभाव मिळाला पाहिजे, निर्यात बंदी उठली पाहिजे। एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत हा उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळतोय आणि सरकार मात्र कांद्याच्या निर्यात बंदीवर ठाम आहे। यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यामधून ह्या विद्यमान केंद्र सरकारला याची प्रचंड झळ सोसावी लागेल। केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय। देशांतर्गत कांद्याचे दर घसरले, त्यामुळे लागवडीवर झालेला खर्चही वसूल होत नाहीये। एकीकडे पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलंय, तर दुसरीकडे शेती पिकाला दर मिळेनासा झालाय। शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विश्लेषणात्मक सगळे स्पेशल रिपोर्ट्स आपण महत्त्वाच्या या विषयांवरचे बघत होतात। आज न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आहे। इथेच थांबतोय। काही क्षणात आपण ताज्या घडामोडींसह विलास माझे सहकारी आपण पुन्हा भेटूया त्यांच्यासोबत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।